महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हे पहा, श्री विष्णू पुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. याचे अनुवादक आहेत मुनीलाल गुप्त. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हा आहे अध्याय 16 आणि तृतीय अंश आणि पान नंबर 213 वर. इथे म्हटले, हे राजन, श्राद्ध करणाऱ्या पुरुषापासून विश्वदेवगण, पितृगण, मातामह आणि कुटुंबीय सगळे संतुष्ट असतात. हे भूपाल, पितृगणांचा आधार चंद्रमा आहे आणि चंद्रमाचा आधार योग आहे, भक्ती. म्हणून श्राद्धात योगी जनांना नियुक्त करणं अत्युत्तम आहे, म्हणजे सत्साधकाला. हे राजन, जर श्राद्ध भोजी 1,000 म्हणजे 1,000 ब्राह्मणांच्या समोर एक योगीही असेल तरी तो यजमानासहित त्या सर्वांचा उद्धार करतो, म्हणजे ब्राह्मणांचाही आणि योगी यांचा, यजमानांचाही, सर्वांचा उद्धार करतो. पितरांचा तर करतोच. आता पुण्यात्म्यांनो, इथे आपण सगळे योगी आहात. जो भक्त इथे दान करतो तो आपल्याला भोजन करवत आहे, तर आपल्या पितरांचा तर उद्धारच होईल, यावर विश्वास ठेवा. हा इतका उत्तम मार्ग आहे जे आमच्या प्राणात, जे सत्य आहे ते तर यांनी ग्रहण केलंच नाही, यांनी असत्य ग्रहण केलं. आता पुण्यात्म्यांनो, जसं वेद आपण रुची ऋषींच्या कथेत पाहिलं मार्कंडेय पुराणात, की वेदामध्ये याला अविद्या म्हटलं आहे, या कर्मकांडाला. आणि पितरही मानतात, कारण ते ब्राह्मण होते, ऋषी होते. आणि ते असं म्हणतायत, आमची दुर्गती होईल तू जर श्राद्ध नाही घातलंस तर. आता जसं एक श्रद्धाळू म्हणतो की जसे आमचे पिताजी दिसायला लागतात आणि म्हणतात की बेटा श्राद्ध कर, आणि का नाही करणार, आम्ही करावंच लागेल. ही काय गोष्ट झाली? आता पुण्यात्म्यांनो, त्याची पद्धत आहे. जसं कुणाचा बालक आणि विहिरीत पडला, तो तर ओरडतोय, बुडालो बुडालो. त्याला काय इलाज आहे? त्याच्यासोबत बुडायचं, सूर मारायचा, उडी मारायची, तोही मरेल. मग त्याची ही पद्धत आहे त्यालाही वाचवण्याची. आधी एक रस्सी बांधा वर चांगली मजबूत, तिला खाली सोडा, त्यावरून खाली उतरा आणि त्याला उचलून आणा. तर हे पितर तर दिसत आहेत, आणि असं काही की त्याला घेऊन बुडायचं नाही, श्राद्ध नाही करायचं, ते तर विहिरीत उडी मारण्यासारखं झालं की घ्या हा मेला. त्यासाठी ही रस्सी आहे जी दास तुम्हाला देईल. ही सद्भक्ती करा, हा अशा प्रकारे दानधर्म करा, आणि ते भूत पितर या सगळ्यांचा उद्धार आपोआप होत जाईल. हे आपण वाचलं सुद्धा, कारण की सत्साधक हे भक्त आहेत. इथे लाखो योगी येऊन जेवतात एका महिन्यामध्ये. हा, मग तो एक जण जेवला तर इतका लाभ सांगतायत. तर हे तत्वज्ञान आणि शास्त्र अनुकूल साधना यानं आपलंही कल्याण होईल आणि आपल्या पितरांचंही. आता जसं आपण आत्ता ऐकलं की वेदामध्ये याला मूर्खांची साधना म्हटलंय, जे अगदी बरोबर आहे. तर वेद काय आहेत? ते परमात्म्याचं विधान आहे, ते परमात्म्याचा आदेश आहेत. आणि जे आपल्या पुराणात जे लिहिलं आहे ते पितरांचं वा ब्रह्माजींचा किंवा ती मदालसा किंवा ती कोण होती पहा, आणि तिचंच म्हणणं खरं मानून सगळेजण कर्म करायला लागले.
आणि हा कुणा अन्य ऋषींचा दिलेला आदेश आहे, याचं पालन आपण नाही करायचं. जसं एकदा एका व्यक्तीची मैत्री एका पोलिसाशी होती, ठाणेदाराशी, SHOशी. आणि त्या व्यक्तीचा जो साथी होता, शेजारी, त्याला खूप दुःखी करायचा. त्याने आपल्या मित्राला, ठाणेदाराला म्हटलं की ठाणेदार दादा, असा असा माझा एक शेजारी आहे, शेजारच्याच घरात राहतो, खूप परेशान करतो, सगळं काही सांगितलंय, पंचायत पण केली आहे, पण नाही ऐकत, काय करू? आता ठाणेदार म्हणाले की मार काठी त्याच्या डोक्यात, मी बघतो. ठाणेदाराच्या आदेशाला मानून त्याची आज्ञा पाळली. त्यानं असा विचार केला की आता हा काय ते सांभाळून घेईल. त्यानं आपल्या शेजाऱ्याशी त्यानं भांडण केलं, हाणामारी झाली, त्याच्या डोक्यात काठी बसली, मेला तो शेजारी. आता तो SHO तिथला प्रभारी होता, तो त्याला घेऊन आला पकडून, तुरुंगात टाकलं आणि त्याला मृत्यूदंड मिळाला. आता राजाचं विधान होतं की कुणाच्या डोक्यात लाठी बसून मेला तर त्याची शिक्षा होती मृत्यू. आता ते विधान तोडलं त्या व्यक्तीने. आपला मित्र एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचं पालन केलं, ज्यामुळे राजाचं विधान तुटलं आणि तो दंडित झाला. अशाच प्रकारे पुराणात जे आदेश लिहिले आहेत, आदेश आहेत, ते ठाणेदाराचे समजा या पुराणात, आणि वेदात संविधान समजा भगवानाचं संविधान असं तोडलं असल्या ठाणेदाराच्या सांगण्यावरून, पुराणात किंवा या नकली धर्मगुरूंच्या सांगण्यावरून, या शास्त्रविरुद्ध साधना सांगणाऱ्या आचार्यांच्या, शंकराचार्यांच्या आदेशांवरून आपण जर क्रिया केल्या तर आपण दंडितच होऊ, आपण पितरच होऊ, म्हणजे मरणाची शिक्षा मरणाचीच मिळेल. तर अशी चूक तर आपण नाही करायची बाबा, आणि करूही नका. एक जीवित उदाहरण दास आपल्याला देत आहे. माझे पूज्य गुरुदेवजी ब्राह्मण वर्णात जन्मले होते. हरियाणामधील जिल्हा भिवानी चरखी दादरीजवळ एक पैतावास गाव आहे, बडा पैतावास. त्या ठिकाणी तिथे ते राहत होते. शेतकऱ्याचं काम करायचे, वर्ण ब्राह्मण. पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण काही जाती विशेष नाही. दास खूप वेळा सांगतो की बघा, ब्राह्मण चिडेल, पण ब्राह्मणांच्या विषयी सांगतो नाही. आणि शेतामध्ये जे माझे गुरुदेव होते, ब्राह्मण वर्णात जन्म होता त्यांचा, शेतामध्ये गायी चारत होते आपल्या शेतात. त्याच्याजवळ आधी जंगल खूप असायचं, वने खूप होती. एके दिवशी त्यांची भेट आमच्या दादा गुरुजींबरोबर झाली, म्हणजे एका संतांशी. तर त्यांनी प्रेरणा घेऊन घरातून पलायन करायचं ठरवलं आणि गुरुदेवांचा पत्ता विचारला. सर्व ज्ञानाने परिचित होऊन ते शेतात संध्याकाळच्या वेळेला गायी चारत होते. आणखीही काही साथी गोपाळ होते. तर त्यांना हे म्हणाले की मी फ्रेश होऊन येतो, मला वेळ लागला तर तुम्ही पशूंना घेऊन जा, मी नंतर येईन. ते जंगलात गेले, घनदाट. ते सर्व गुराखी गायी घेऊन गावात परतले. आता संध्याकाळी बराच वेळ झाला आणि ते आले नाहीत. त्यांचं बालपणीचं नाव, गावातलं नाव हरिद्वारी होतं, पंडित हरिद्वारी. मग त्यांनी आपलं नाव बदललं होतं, कुठं कोणी ओळखू नये म्हणून. घरातून निघून आले होते ते. तर त्यांनी काय केलं, आपले जे कपडे घातले होते ते त्यांनी काढले. 2 जोड घेऊन गेले होते घरातून ते कपड्यांचे. एक जोड वेगळा होता, कोणाला दाखवला नाही. जे कपडे घातले होते ते त्यांनी फाडून टाकले. आणि कुणा हिंस्त्र पशूने, कुठला पशु खाल्ला होता, मृग किंवा काहीतरी, सिंहाने, ते त्यांनी दिवसा पाहिलं होतं. त्याच्यावरती कपडे टाकले आणि निघून गेले. रातोरात हरिद्वारला पोचले. आता त्या घरातल्यांनी वाट पाहिली 1-2 तास. मग त्या गुराख्यांना विचारलं की हरिद्वारी नाही आला. त्यांनी सांगितलं, तो म्हणाला होता की मी फ्रेश होऊन येतो, तुम्ही निघा. त्या मुलांना बरोबर घेऊन गेले. विचारलं कुठून प्रवेश केला होता, कुठे गेला होता. जाऊन तर तेव्हा काही टॉर्च वगैरे नव्हते. मग लालटेन दीपक हातात घेऊन ते निघाले. म्हणाले, अरे हे तर पोराला खाल्लंय याने. अरे रे, कुठल्या हिंस्रक पशूने खाल्लं रे याला, मेला मेला. अंधार झाला, रडू लागले धाय मोकलून. अंधार झाला होता, ती हाडं जी होती पशूंची आणि कपडे एकत्र केले. रात्रीच अग्नी दिला. हा तर मेला. मग त्याचं 13वं सुरू झालं.
आधी तर येत्या महिन्याला कर्मकांड करायचे ते, आणि मग नंतर दर महिन्याला विधी करायचे. आता ते ब्राह्मण वेगळे आहेत जे कर्मकांड करतात. तर ते सगळं काम केलं, वर्षश्राद्धही करून टाकलं, आणि मग सुरू झाले श्राद्ध. हा तर बेअौलाद मेला, निसंतान मेला आहे, आणि याची चांगली सेवा करायला हवी, नाहीतर तुम्ही त्याचा हक्क खाताय. जमीन होती याच्या नावावर, आणि ते बनतायत भक्त, संत बनले, जगाचा उद्धार करत होते. एकदा जेव्हा माझे पूज्य गुरुदेवजी 105-6 वर्षांचे झाले, सतलोक जाण्याची तयारी झाली. तलवंडी भाई, फिरोजपूर जिल्हा पंजाबमध्ये त्यांचा आश्रम. एक यात खन्नामध्ये एक होता, एक मोगामध्ये एक होता, एक नजमगड इथं आश्रम होता. तर तलवंडी भाई इथं ते जास्त राहायचे. तर तिथून दासला त्यांनी आदेश दिलेला होता नाम देण्याचा. त्यांच्या उपस्थितीत बहुसंख्य शिष्य दासांचे झाले होते. 2 मुलांची सेवा त्यांच्या चरणी होती, त्यांना सेवेत ठेवलेलं होतं. तर त्यांचा संदेश आला की गुरुजी इथं पैतावासला आले आहेत. तर दास देखील 3-4 भक्तांना घेऊन पोचला गाडीने. तिथं पाहिलं गुरुजी बसलेले, प्रणाम केला. मग त्यांच्या एक वहिनी होत्या, त्या 92 वर्षांच्या होत्या, 92 इयर्स ओल्ड होत्या. त्यांच्याशी बातचीत झाली. आम्ही त्यांना विचारलं की माताजी, जेव्हा आमचे गुरुदेव इथून निघून गेले तेव्हा काय वाटलं तुम्हाला? त्या म्हणू लागल्या की मी असं ऐकलं होतं की यांचा मृत्यू झालाय. मला म्हणे एक दीर होता, आणि त्याला असं जंगलात कुण्या एका पशुने खाल्लं होतं, हिंस्त्र पशुने, आणि मी आले तेव्हापासून यांची श्राद्ध करत होते, आणि 70 श्राद्ध मी स्वतःच्या हातानं घातली यांची. आणि कधी काही घरात उलट सुलट विपरीत घडलं, नुकसान झालं, पशु गेले, पीक गेले, आम्ही आमच्या गुरुजी ब्राह्मणांकडे जायचो, त्यांची ती जन्मपत्रिका वगैरे वाचायचो. ते असं म्हणायचे की तुमचा हरिद्वारी निसंतान मेला आहे, आणि तो तुम्हाला लाभत नाही, तुमची हानी करतो. त्याचे 5ही कपडे शिवा, त्याची ती श्राद्ध नीट पद्धतीने घाला, अमुक तमुक करा. तो जे काही सांगेल ते सगळं करतो आपण, आणि तरीही तो म्हणायचा की नीट श्राद्ध झालं नाही, पुढच्या वेळेला मी करेन नीट. 70 श्राद्ध घातली आहेत, आणि आता हा इथं बसलाय. आता मी म्हणू लागलो, माताजी बघा, गीताजीमध्ये मनाई केली आहे 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात की भूत पुजल्यावर भूत होणार, पितर पुजले तर पितर होणार, ही पूजा नाही करायला पाहिजे. आणि हे आपल्यासमोर जीवित उदाहरण आहे. मूर्ख बनवत होते हे आपल्याला, आणि ती साधना, ते सगळं खरं थोडंच होतं या लोकांचं. हे निदान आता तरी सोडून द्या सगळं. त्या म्हणाले, नाही बाबा, या तर जुन्या गोष्टी आहेत, ह्या कशा सोडणार? आपण खड्ड्यात गेलो तरीही सुटत नाही, म्हणजे कमाल झाली. स्वतःच्या डोळ्यांनी पाहतीये, स्वतःहून म्हणते की मी याची 70 श्राद्ध घातली, पिंड भरली, पितर बनवलं त्यांना. आणि हे पितर नाहीत तर सगळ्यांचा उद्धार करणारे तर महापुरुष बनले. लाखो लोकांचा उद्धार केला त्यांनी. आता तरी श्राद्ध करू नका, मूर्खांचं ऐकू नका. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणायचे, पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने न सुनिया. ते तिथे धक्के खायला जातात ना तीर्थांवरनी, आणखी कुठं कुठं. आमचं ज्ञान कुणी ऐकलंच नाही. आता पुण्यात्म्यांनो, ही तीर्थ कशी बनली? आता जसं अमरनाथ धाम आहे, हे ते कसं बनलं? पार्वती मातेला भगवान शंकरजींनी त्या स्थानावर एका वठलेल्या वृक्षाखाली एकांत स्थान पाहून हा मंत्र दिला होता, पहिला मंत्र जो दास आपल्याला देत आहे. याला मोक्ष मंत्र म्हणतात. हा जितका मोक्ष देऊ शकतो, तर पार्वतीजींना जिथं तो उपदेश मिळाला, प्राप्त झाला, शंकर भगवानजींनी त्यांना तो मंत्र दिला, हा अमर मंत्र. तर तिच्यासाठी, त्या पार्वती मातेसाठी ते स्थान अमरधाम आहे, तुमच्या माझ्यासाठी नाही. आता जसं
आता जसं आणि हे अमरधाम कसं, जसं की ज्यांना बरवालामध्ये हा मंत्र मिळाला त्यांच्यासाठी बरवाला हे अमरधाम, आणि इथे बरवालामध्ये हा दास नसेल आणि इथं कुणीच नसेल, रिकामा पडलेला असेल हा आश्रम. आता जसं कोणी क्रोंथा आश्रमामध्ये नाम घेतलं होतं तर त्यांच्यासाठी क्रोंथा आहे आश्रम, अमरधाम, अमरनाथ. आता तिथं कुणीही नाही, हा दास इथं बसलाय, तर क्रोंथावरती माथा टेकून काही फायदा नाही. किंवा या दासाची वचनं इथं ऐकाल, सत्संग ऐकाल, आशीर्वाद मिळवाल तर इथेच लाभ होईल. ते तर अमरधाम जे आहे ते एक आदरणीय स्मारक तर आहेच की या ठिकाणी अशी घटना घडली होती, परंतु आपल्याला तिथं जाऊन काहीच फायदा होणार नाही. आपल्याला तर असाच संत शोधावा लागेल ज्याच्यापाशी तो अमर मंत्र आहे, आणि तो अमर मंत्र भले आपल्याला बरवालाच्या गल्लीत भेटेल दास, आणि तिथंच उपदेश मिळाला तर तेच तुमच्यासाठी अमरधाम आहे. त्या मंत्राने मोक्ष मिळेल, स्थानापासून नव्हे. आता पुण्यात्म्यांनो, तीर्थ कशी बनली यात बरेचसे प्रमाण आहेत की एक ऋषी होता, त्याने तिथं बसून साधना केली आणि त्याने मोक्ष प्राप्त केला. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक खलबत्ता असतो सामुग्री कुटण्याचा, औषधे कुटायचा, लोखंडाचा, पितळेचा, 1-1.5 फुटाचा आणि 2-1 फुटाचा, 1-1.5 फुटाचा, 1 फुटाचा उंच, 9 इंच रुंद असतो. तो कुणाचा शेजाऱ्यानं मागितला आणि त्याने काही सामग्री कुटली हवन हवनाची, आणि तो त्याला परत दिला, घासून पुसून लख्ख साफ करून त्यांना परत दिला ज्यांचा होता. त्यांना रात्रीच्या वेळी जेव्हा झोपू लागले तेव्हा सुगंध येऊ लागला. त्यांनी पाहिलं हा सुगंध कुठून येतोय. पाहता पाहता बघितलं हा तर या खलबत्त्यातून येत आहे. त्यांनी पाहिलं हा खलबत्ता तर हा शेजारी घेऊन गेला होता, यात त्यानं काही सामुग्री कुठली असावी. आता पुण्यात्म्यानो, त्यानं सारी सामुग्री काढली आहे, पूर्ण साफ करून परत करून दिला, आणि तरीही सुगंध येतोय. ती सामुग्री जी त्यात कुठली होती ती वेगळी वस्तू आहे. तर तो जो सुगंध त्यातून येत होता थोडाफार खलबत्त्यातून, तो 1 दिवसांनंतर नाहीसा होईल. आता हे तीर्थ एक खलबत्ता समजा, आणि जशी त्या ऋषींनी त्यात सामुग्री कुठली म्हणजे ती साधना तिथे बसून केली, ती सारी कमाई घेऊन तो त्या धामाला गेला जिथं त्याला ती साधना करून पोचायचं होतं. ते तीर्थ तर एक खलबत्ता आहे. पुढे 1-2 महिने, 1-2 वर्ष त्यातून सुगंध येत राहील, कारण तिथे संताने साधना केली आहे, काही काळ मदत लाभेल. पण ते सामुग्रीवालं काम नाही होऊ शकत. आता जसं त्यात इतकी सामुग्री कुटावी लागेल, त्यातून रोज सुगंध यावा यासाठी, म्हणजे सत्साधना आपण कुठेही बसून करू शकता, जशी त्या ऋषींनी केली. आपण आपल्या घरात केली तर ते तीर्थ आपलं घर आहे, कुठलंही स्थान नव्हे जिथं कुणी भलत्यानंच साधना केलीये. तिथे बघायला जाऊन आपल्याला काय फायदा मिळणार. जसं हा दास आधी नगरानगरातून सत्संग करू लागला, तर जिथं कुणी सत्संग ऐकला, उपदेश घेतला, आणि तिथं आम्ही चूल पेटवून खीर बनवत होतो, हलवा बनवत होतो, भाजी बनवत होतो, आणि तिथून आम्ही दुसऱ्या शहरात गेलो, आणि मग कोणी व्यक्ती हे सांगायला कोणाला बरोबर घेऊन जायचा आणि म्हणायचा, पहा इथे रामपाल महाराजांचा सत्संग झाला होता, इथे खीर बनवली होती, इथे हलवा बनवला होता, इथे बसून खाल्लं होतं. आता आहेत कुठे रामपाल तिथे, आणि ना तिथे खीर ना हलवा, ती तर रिकामी चूल दाखवायची आहे. हलवा रामपाल जिथे असतील तिथेच मिळणार बाबा. अशा प्रकारे सगळीकडे ही तीर्थ आणि धाम, तर हा सतलोक आश्रम आपल्यासाठी त्या सगळ्या तीर्थ आणि धामांचं काम करील. इथे या आणि स्वतःचं कल्याण करा. बोलो सतगुरुदेव. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तम प्रणाम. आगे पीछे मत हुए तिनको जहाँ कुर्बान.
निराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपेशुंदनम सोहम सुरति समाप्तम सकल समाना निरतलय उज्ज्वल हीरंबर हरदमम बेपरवा अथा है वार पार नहीं मध्यतम ग्रीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा चरण कमल लाऊं आद्यंत करूं सेवा परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88 उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88 उतरे भाव जल पारा कट है यम की फांसी कर जोरूं विनती करूं दरूं चरण पर शीश गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम चरण कमल में राखियो मैं बांधी जा मैं गुलाम कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहां जाऊं तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं जो राखो तो ही रहूं जो देवो सुख जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए चरणों ऊपर शीश धरूं कहूं जो कहनी ओ कबीर साईं मिलेंगे पूछेंगे कुशलात आदि अंत की सब कहूं अपने दिल की बात गुरु जी तुम ना भूलियो चाहे लाख लोग मिल जाई हमसे तुमको बहुत हैं तुम जैसे हमको नहीं तुमरे विसारे क्या बने मैं किसकी शरण में जाऊं शिव ब्रंच मुनि नारदा तिनके हृदय ना समाऊं अब गुण किए तो बहुत किए करत न मानी हार बावे बंदा बख्श दियो बावे गर्दन उतार अब गुण मेरे बाप जी बख्शो गरीब निवाज जो मैं पूत कुपूत हूँ बोहर पिता को लाज मैं अपराधी जन्म का नक से बरे विकार
तुम दाता दुख भंजना, मेरी करो संबर। सूरत करो मम साइया, हम हैं भव जल माही। आप ही बह जावांगे जो तुम न पकड़ोगे बाह। हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़े। जैसे कागज जहाज का अब सूझत और न ठोरे। परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, परमक्षर ब्रह्म कबीर परमेश्वर जी आहेत. हे सर्व अनंत ब्रह्मांडांचे उत्पादक आहेत. हे सर्वांचे सृजनहार आहेत. परमात्म्याच्या शोधात आत्मा त्याच दिवसापासून निघाला ज्या दिवशी तो या काळाच्या जाळ्यात अडकला होता. कारण की जे सुख या आत्म्याला सतलोकामध्ये होते, इथे या काळाच्या लोकाच्या कुठल्याच कोपऱ्यात नाहीये. त्या सुखाचा शोध घेता घेता हा महास्वर्गात देखील पोहोचला, ज्याला इथला सर्वात सुप्रीम म्हणजे सर्वश्रेष्ठ सुखमय स्थळ सांगतात. तिथेही ते सुख नाहीये. तिथेही अशीच आग लागलेली आहे जशी या पृथ्वीवर आहे. तिथेही तेच प्राणी आहेत जे इथे सुकर्म करून, चांगली भक्ती करून या काळाच्या योग्यतेची आणि तिथे पोचले. तिथे त्यांना चांगली पोस्ट मिळाली. देव शरीर प्राप्त झालं, तिथलं जे सुंदर शरीर आहे. आणि जो इथे रागद्वेष, हा कामक्रोध, मोह, लोभ, अहंकार हे सारे विद्यमान आहेत, खचाखच भरलेले आहेत वरच्या लोकात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये. तर तिथेही हे असाच आपला टाइमपास करत मग नरकात पाठवले जातात. नरकाचा काळ पूर्ण करून मग हे 84 लाख योन्यांमध्ये भटकत राहतात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा प्राप्त करण्याची जी साधने आहेत ती भिन्न भिन्न नाही आहेत. एकच मंत्र आहे, एकच विधी आहे. म्हणजे एक सारख्याच त्या सर्व क्रिया आहेत. आणि आपण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत करत आपल्या जीव पात्रतेच्या विचाराने आणि अन्य लोकवेदांच्या आधारे महापुरुषांना भेटतो. कारण की हे विशेष करून हिंदू धर्मांच्या प्राण्यांमध्ये, पुण्यात्म्यांमध्ये एक विशेष आस्था आहे परमात्म्याची. आणि त्यांना इतके ज्ञान आहे सद्ग्रंथांच्या आधारे की गुरुविना मोक्ष नाही मिळत. हा तर प्रत्येक हिंदू धर्माच्या पुण्यात्म्याचा, मग तो कोणी भक्ती करतो किंवा नाही करत, तर तोही हे जरूर अवश्य म्हणतो की गुरुविना मोक्ष नाही. तर अशी व्यवस्था अन्य कोणत्याही धर्मात राहिली नाही. जशी शीख धर्मामध्ये गुरु परंपरा होती, पण नंतर ते केवळ गुरु ग्रंथ साहेब यांनाच गुरु मानून आपली अध्यात्म क्रिया करू लागले. परंतु वक्त गुरुचं असणं अनिवार्य आहे. जसे हे पवित्र
ग्रंथ गुरुग्रंथ साहेब, पवित्र श्रीमद भगवत गीता, पवित्र वेद, पवित्र पुराण हे तर एक आदरणीय सद्ग्रंथ आहेत. महापुरुषांची माहिती आहे, भगवंताविषयी लिहिले आहे यात. हे तर असं समजा की आपली औषधांचे पुस्तक आहे. औषधांचं पुस्तक आहे आणि त्याच्या जाणकाराची आवश्यकता आहे जो वैद्य असेल, आणि वैद्य तोच सफल होतो जो औषधाच्या पुस्तकात लिहिलेली सर्व मुळ्यांना एकत्र करून मिळवून समजून औषध बनवतो. त्यामुळे वक्त गुरुची आवश्यकता आहे. तर पुण्यात्म्यांनो, या धारणेच्या अनुसार या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी हे प्राणी गुरूंकडे जाऊ लागले. आता श्रद्धाळूंना कोणतं ज्ञान नसतं, कारण तो तर जिज्ञासू असतो. जशीही त्याचे गुरु त्याला साधना करायला सांगतात तो समर्पित होतो, तसंच करतो. तर पुण्यात्म्यांनो, सर्व भक्तीही करीत आहेत आणि दुष्कर्मे जशीच्या तशी वाढत आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार कोणामध्येही कमी नाहीयेत. याचं कारण काय आहे की पूर्ण संत न मिळाल्याने तर कधीही ही शांती या समाजात, या लोकात नाही मिळू शकत. 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते, स्वतः एका संताची भूमिका करून निघून गेले आणि त्याचबरोबर एका विणकराचं कामही करीत होते, हे प्रमाणित करण्यासाठी की तोच परमात्मा प्राप्तीसाठी. कारण तेव्हा गैरसमज पसरला होता की ब्राह्मण वर्गच भक्तीचा अधिकारी आहे. बाकीच्यांना तर त्यांनी असे बाजूला ठेवले होते की श्राद्ध वगैरे काढण्यासाठी क्रियांमध्ये अडकवले होते, आणि विशेष करून हेच मानले जायचे की ब्राह्मण, ऋषी, महर्षी, घर त्याग करून गेलेली व्यक्तीच परमात्मा प्राप्त करू शकते, किंवा खूप मोठा धनवान शेठ दान करणारा. तर परमात्मा सर्व शंकांचं निवारण करण्यासाठी एका क्षुद्र जातीत राहावं लागलं. त्यावेळी छूत अछूत चरणसीमेवर होते, अत्याधिक छूत अछूत होते. ब्राह्मण लोक शूद्र वर्गाला जवळ सुद्धा येऊ द्यायचे नाहीत, लांबूनच बोलायचे. आणि त्यावेळी परमात्मा एका विणकर जातीमध्ये राहिले. तसा तर त्यांचा जन्म नव्हता झाला, सतलोकातून आले होते, सहशरीर आले होते. एका नवजात शिशूचं रूप धारण केलं होतं कमळाच्या फुलावर, बाहेर एका तलावात, सरोवरामध्ये. तिथून एका निरुनिमा नावाच्या विणकर दाम्पत्याने उचलून नेले होते आणि तिथे परमात्म्याचे पालनपोषण झाल्याने आणि मग विणायचं काम करता करता जनतेला ज्ञान सुद्धा देत होते. भक्तांना यथार्थ ज्ञान समजवायचे, सूक्ष्म वेदाचा प्रचार करायचे. ते हेच आपल्याला सिद्ध करायला आले होते, एक उदाहरण द्यायला आले होते की परमात्मा प्राप्तीसाठी जात आणि धर्म आणि कर्म म्हणजे जसे कोणी जास्त मोठा शेठ म्हणजे धन अधिक किंवा कमी, हे यासाठी काही महत्वाचं नव्हतं. गुरु पूर्ण असावा आणि शिष्य शूरवीर असावा, सुरमा. सुरमाचा अर्थ आहे की या भक्ती मार्गाला जो जीव लागतो तर त्याच्या सर्व क्रिया अन्य सांसारिक व्यक्तींपेक्षा भिन्न असतात, तर त्याच्यात आपला समाज अडथळे आणतो, आणि जो त्या अडथळ्यांची पर्वा न करता पुढे जातो या भक्ती मार्गावर, तो शूरवीर असतो. कोण कोण होते शूरवीर? जे आपल्याला बरेच, ज्यांचे ज्ञान सुप्रसिद्ध आहे,
ध्रुव होते शूरवीर, प्रल्हाद होते शूरवीर. आणि मीराबाई होत्या शूरवीर. आणि स्वयं परमात्मा ते तर मालक होतेच होते, ते तर शूरवीरांचे शूरवीर आणि सर्व भगवानांचे भगवान कबीर परमेश्वर होते. आणि आता वर्तमानात हा दास बघत आहे की माझ्या या परमात्म्याच्या ज्ञानाशी परिचित या दासाचे अनुयायी हे शूरवीर आहेत. कारण की क्रोधाकांडाच्या दरम्यान या दासाला एवढं बदनाम केलं होतं, खोटं, आणि एवढा त्रास दिला गेला परमात्म्याच्या लेकरांना, पण हे शूरवीर होते, ना कोणाशी भांडले ना घाबरले. संतांचा हाच एक नियम असतो, लढायचंही नाही आणि घाबरायचंही नाही, तर परमात्मा साथ देतो. आज आपण सफल झालो. पूर्ण विश्वामध्ये हे ज्ञान पोहोचेल. परमात्म्याची साथ आपल्यासोबत राहिली आणि राहील, कारण हे काम त्याच परमात्म्याने सुरू करवले आहे ना. आमचा हा काही खानदानी पेशा, दादा परदादा आई वडिलांनी कधी हे काम केलेलं नाही. दासाला ही चाकरी दिली तर दासाचा त्या दिवसापासून हा दृढनिश्चय झाला होता की शिर जावो वा धड जावो, परमात्म्याच्या चरणी हे शिर गेले तर सफल झालो. तर पुण्यात्म्यांनो, आपलं सौभाग्य आहे की काळाच्या दूतांनी परमात्म्याच्या या अनमोल धनाला पाताळात डांबलं होतं. म्हणजे असं समजा की कचऱ्याच्या ढिगात खूप खोल दाबून ठेवलं होतं. आता या दासावर कृपा झाली. कृपावंत कबीर भगवानांची साथ या दासाला आहे. तर आता या धनाची आपल्याशी ओळख होत आहे. इतक्या संघर्षानंतर सन 1994 मध्ये दासाला परमात्म्याने आदेश दिला होता गुरुदेवांनी दीक्षा, उपदेश व सत्संग करण्याचा. आणि आज सन 2012 उजाडलं. जवळजवळ 18 वर्ष झाली संघर्ष करत -0तून भक्तीला वर उभारलं आहे परमात्मा कबीरजींच्या दयेनं. बिलकुल नामोनिशाण नव्हतं, ना भक्तीचं ना देवाचं. परमात्म्यासाठी तर सगळेच तरसले होते. जसा हा दास प्रथम हनुमान पुजारी होता आणि मंगळवारचं व्रत ठेवायचा. सालासर एक मंदिर आहे हनुमानजींचं आणि त्यात एक विचित्र मूर्ती ठेवली आहे. हे भगवान, आता हसू येतं स्वतःच्या कर्मावर. काळीशी मूर्ती बनवली कुणीतरी, मग देखादेखी जाऊ लागले. तिथे धक्के खायचो आम्ही. बघा, काळाने असा जुलूम केलाय. तत्वज्ञानाचं तर नामोनिशाण मिटवलं आणि कोरी बकवास समाजात पसरवली या नकली गुरूंच्या द्वारे. तर पुण्यात्म्यांनो, ही कृपा झाली भगवानाची. कुठे तुम्ही बघता 4 विटा लावल्या आहेत, तिथेच कुत्रे मुततात, तिथेच बसतात आणि तिथे आपण डोकं टेकायला जातो. हात तुमची. तिथे जर पूर्ण दिवस रडून मेलात तरी कोणी विचारणार नाही की का रडतोयस या दगडासमोर. तर यामुळे वक्त गुरुची आवश्यकता असते आणि त्यांच्या ज्ञानाच्या आधारे भक्ती साधना केल्याने कल्याण होते. आता ही किती दुष्कर्मे वाढली, दारू, मांस, तंबाखूची, आणि याला विकास मानतो आपण. ही मोठी मोठी घरे असतील, कार असतील आणि खोटी स्तुती करतात. आणि मग लग्नाच्या वेळी एक वेगळाच ड्रामा रचतात. पुण्यात्म्यांनो, हे भक्ती मार्गात नाही चालणार. ठीक आहे, संसार भक्ती नाही करत, त्यांनी काहीही करावं. ते तर या विद्यालयाचे ते विद्यार्थीच नाहीयेत. हे विद्यार्थ्यांसाठी लागू आहे की ना विडी ओढावी, ना तंबाखू खावी कोणत्याही प्रकारे, ना मांस खावे आणि ना दारूचा उपयोग करावा.
आणि नाही ड्रामेबाजी करावी, ना जन्मदिन मनवावा, ना असा विवाहासाठी वायफळ खर्च करावा. सिंपल विवाह करा बाळांनो, आणि भक्त बनून पहा किती आनंद मिळतो. बघा, लोकांनी दिखावा ड्रामा किती करावा याला अंत नाही. सुरुवात आपण पाहिली, कोणी 1100 रुपये दान कोणाला देतात, साऱ्या गावात चर्चा होते. मग 2100 दिले, परत फेल झाला. मग एकाने 5100 दिले, तो मग 21 वाला फेल झाला. मग एकाने 11,000 दिले आपल्या मुलीला दानात, आणि एक मोटरसायकल दिली, मग एक कार दिली. तर हे एक वायफळ आहे बिनकामाचं. मुलांना परमात्म्याशी जोडावं, परमात्म्याचं नाव घेऊन, आणि हा राम नामाचा हुंडा मुलीला द्या, तो सदा साथ देईल. एक वेळा आपण देऊ सुद्धा मुलीला, काय किती दिवस त्यातून ती गुजराण करू शकते. आणि मग गरीबा घरची मुलगी श्रीमंताच्या मुलीला बघून हिरमुसून जाते. तिला न जाणो किती दुःख होत असेल. तर अशा प्रकारच्या वायफळ गोष्टी आपल्याला समाजातून संपवाव्या लागतील. खास करून भक्त समाजाला तर यामध्ये अग्रेसर राहावेच लागेल. ह्या दासाच्या संघर्षात आपल्याला सहयोग द्यावा लागेल. हे पूर्ण चुकीचं आहे, भक्तिबाधक आहे. ज्याला 2-3 मुली होतात, झोप उडून जाते त्या आईवडिलांची, आणि मुलगी याच कारणामुळे आपल्यासाठी ओझं बनली. एक गायीसारखा आत्मा असतो मुलीचा. आम्ही खूप पाहिलंय. मुलगा आणि मुलगी भाकर खातायत. मातापितांपैकी कोणी म्हणतात मुलाला, एक ते काम कर, तसंही म्हणतात एक काम कर, हे म्हणतात बाळा तू का नाही करत. आणि मुलगी भाकर खात असेल तर खाणं सोडून तशीच उठून निघेल आणि ते काम करून येईल. आता आपण तिला ओझं का बनवलं? आपल्या ड्रामेबाजीमुळे, आपल्या वायफळ गोष्टींमुळे, हुंड्याच्या कारणाने. तर अशा प्रकारे प्रत्येक प्रकारच्या वाईट चालीरीती आपल्या समाजात घर करून आहेत. याबद्दलही आपण खूप गंभीरपणे विचार करून एक मर्यादा आखावी. हा उद्देश असा नाही की मी म्हटलं आणि तुम्ही सुरू केलं, नाही. हे नियम नका समजू, ही आवश्यकता समजा. या भक्ती मार्गात बाधक समजा या नियमांना तोडणं. तर अशा प्रकारे आपल्याला भक्ती आपली वाढवावी लागेल अजून. आता पुण्यात्म्यांनो, आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी जो काही आदेश असतो गुरुजींचा, तो पाळलाच पाहिजे. कारण गुरुदेवांना माहीत असतं की ते मास्टर असतात या मार्गाचे. आणि विद्यार्थी, आणि जसा डॉक्टरकडे जातो रोगी, जर योग्य डॉक्टर असेल तर तो काटेकोरपणे सल्ला देईल आणि योग्य औषधं देईल तो, आणि ज्या काही मर्यादा म्हणजे पथ्य सांगेल, तर त्या रोग्याला आजीवन करावं लागतं, तेव्हा तो सफल होतो रोग नष्ट करण्यात. तर आपल्याला जन्ममृत्यूचा दीर्घ रोग जडला आहे. याचा नाश या दासाने सांगितलेल्या मार्गाने होईल. दास तोच मार्ग सांगेल जो परमात्म्याने स्वतः येऊन सांगितला होता. हा गॉड गिव्हन आहे, हा कुठला लोकवेद नाहीये, कुठल्या साधारण व्यक्तीने सांगितलेलं ज्ञान नाही. आणि हेच प्रमाण आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे, ज्या सद्ग्रंथांना आपण शिरोधार्य मानत आलोय. तर मग भक्तीमध्ये उशीर नाही होणार, आपल्याला विश्वास ठेवायला वेळ लागतोय. आणि हा दास जी भक्ती सांगतोय ती योग्य आहे, श्रेष्ठ आहे, शास्त्र अनुकूल आहे, हे प्रमाणित करण्यासाठी की ही भक्ती योग्य आहे. आणि परमेश्वर परमपूज्य कबीरजी आहेत, जे विणकर रूपात, धानक रूपात बनारसला आले होते. हे प्रमाणित करण्यासाठी आपल्याला ढीगभर पुरावे द्यावे लागतात. आणि काही दिवसांनंतर मग गरज नाही पडणार या पुराव्यांची, कारण की आपण एक दुसऱ्याला सांगाल की हे असं असं आहे. मग हे एकदम सगळ्यांना स्वीकारार्ह होऊन जाईल. आत्तापर्यंत कोणी पाहिले नाही उघडून, ना वेद पाहिले, ना गीता वाचली तर होती पण समजली नाही. गीताजीत काय लिहिलं आहे, पुराणांमध्ये काय लिहिलं आहे वाचत होतो पण समजत नव्हतो. आता आपण समजायला लागलो आहोत. आणि अजून खूप पाहू आणि मग दृढ होऊन म्हणू की खरंच कबीर इज गॉड, कबीर परमात्मा आहेत. आणि हीच भक्ती योग्य आहे, हाच मंत्र श्रेष्ठ आहे, बाकी सगळं बकवास आहे. तर मग आपल्याकडून ऐकून अन्य व्यक्ती देखील या गोष्टींवर विचार करतील. आणि कोणी प्रमाणित करू इच्छित असतील तर सद्ग्रंथ आपल्या जवळ आहेत, आपण स्वतः सुद्धा विश्वास दृढ कराल. तर अशा प्रकारे या पूर्ण विश्वात मालकांचा आदेश आहे, त्यांची निर्धारित वेळ आहे.
की आता या सगळ्या काळात पूर्ण विश्वात एकच भगवान असतील, एकच ज्ञान असेल आणि भक्तिविधी त्या भगवानाची एक आहेच, वेगळी होऊच शकत नाही. जसं आंब्याच्या झाडाचं रोप लावण्यासाठी आंब्याच्याच बीजाचा उपयोग करावा लागेल, दुसरं कुठलं आंब्याचं बीज होऊच शकत नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार जी. आपलं नाव? माझं नाव योगेश प्रल्हाद थानवे. आपण कुठून आलात? मी पांडुर्णा बुद्रुक, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्रामधून आलेलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याला जॉईंट दुग्ध व्यवसाय आणि कॉन्फेक्शनरी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची 2003 सालला घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या पूर्वी आमचे परिवार आणि आम्ही गणेशजी, दुर्गादी, शंकरजी आणि जे फुपगावचे जे अमरावती जिल्ह्यामधले संत आहे जे सुरेश महाराज, तर त्यांचे जे आहे आमचे वर्षातून 2दा ते यायचे आणि त्यांचा 3 दिवस कार्यक्रम चालायचा. त्यांच्यामध्ये भजनं व्हायचे, जेवणाचा कार्यक्रम व्हायचा आणि त्यांचे जे प्रत्येक वर्षामधून असे 2दा कार्यक्रम यायचे. तर तो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी जसं आमची आई जे आहे ते खूप म्हणजे असे आध्यात्मिकमध्ये होती का त्यांना म्हणजे पूजा हे पाहिजे नव्हतं. पण आता मला तर तेवढं काही याच्यामध्ये हे नव्हतं, परंतु आई म्हणते तर त्यांच्यामध्ये सहकार्य करणं हे मुलाचं कर्तव्य असते, असं मी करत होतो. एवढं म्हणजे त्यांचे जे कार्यक्रम असतात त्यावेळेस कुठल्या वर्षी उत्पादन व्हायचं नाही, शेतीमध्ये व्यवसायामध्ये फुल बरकत नव्हती. त्यावेळेस जे बैल असतात जे आपण शेतीमध्ये काम करतो ते बैलाचे विक्री करून सुद्धा आम्ही ते सुरेश महाराजाचे कार्यक्रम करत आलेलो आहोत. परंतु त्याच्यामुळे आम्हाला सुख किंवा समाधान किंवा आर्थिक लाभ कुठल्याही प्रकारचा झालेला नाही, असे आम्ही पहिले भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, आपला परिवार एक भक्ती मार्गात होतात आणि सुरेशजी महाराज यांच्याकडनं आपण नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घेतला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण भक्ती साधना करत होतात. मला असं विचारायचं आहे की हे जे महाराज होते यांनी आपल्याला कुठली भक्ती विधी सांगितली होती? नाही, ते महाराज जे अवलिया संत होते ते कुठल्या प्रकारची भक्ती सांगत नव्हते. ते अवलिया स्वरूपाचे होते. ते फक्त आशीर्वाद आणि अशी धारणा होती की बा यांची भक्ती केल्यानं आपल्या घरामध्ये, संसारामध्ये, शरीरामध्ये सुख, शांती आणि आर्थिक लाभ होतो, अशी एक धारणा होती. बाकी गुरुमंत्र वगैरे ते काही देत नव्हते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सुरेशजी महाराज यांची सेवा करत होते आणि जी आपल्याला प्रवचने करत होते किंवा त्यांचा जो कार्यक्रम आपण मनोभावी पार पाडत होते त्यासाठी आपण पैशांची जुगाड करत होते. एका वेळेस तर आपण आपले जे गुरुढोरं होते ते सुद्धा आपण विकले आणि त्यांची सेवा पूर्ण केली. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात कसे आलात? संत रामपालजी महाराजाच्या शहरामध्ये यायची एक गोष्ट आहे का आमचे जे नाशिकला जावई राहतात ते पहिलेपासून अध्यात्म याच्यामध्ये होते. तर त्यांनी जे संत रामपालजी महाराजाचे जे काही पुस्तक आहे ज्ञानगंगा नावाचे ते पुस्तक आणि गहरी नजर गीता हे यांचं वाचन केलं होतं आणि संत रामपालजी महाराज नाशिक इथे येणार होते हे कळलं. तर त्यांनी फोन केला का बा तू जे आहे तू ताबडतोब संत रामपालजी महाराज येणार आहे आणि तू येऊन जा, कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता, विलंब न करता. तर मी आणि माझी पत्नी हे दोघंही जण आम्ही पहिले चालले गेलो. ते गेल्याच्या नंतर जे आहे तिथं संत रामपालजी महाराज डोंगरे वस्तीमध्ये आले आणि आल्याच्या नंतर ते तत्पूर्वी तर आम्हाला त्यांनी परिभाषा प्रभूच्या 100 कॅसेटा होत्या ते टीव्हीवर दाखवत गेले का पहा हे ज्ञान आहे. पण ते तर ज्ञान माझ्या काही तेवढं म्हणजे डोक्यात बसलं नाही. परंतु आता ते संत येणार आहे आणि आपले घरचे जे व्यक्ती ज्येष्ठ आहे जावई आहे ते आपल्याला काहीतरी आपल्या भल्याचं सांगणार आहे.
तर मग ते आल्याच्या नंतर मी गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजाकडून 2003 मध्ये. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की आपले जे जावई आहेत ते नाशिकला वास्तव्यात आहे आता, तर त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांनी ते ज्ञान ऐकलं आणि आपल्याला पण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली. त्या रिक्वेस्टच्या अनुसारे आपण नाशिकला गेलात आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर जी, नामदीक्षा म्हणजे गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर त्या नामदीक्षाच्या साहित्यामध्ये सामग्रीमध्ये एक छोटीशी पुस्तक होती, ते ब्रह्मगायत्री नावाने. त्यामध्ये लिहिलं होतं का आपण जर हे दररोज जर केलं तर आपल्याला आर्थिक लाभ मिळेल. तर मी जे आहे पहिलेपासून आर्थिक लाभामध्ये इतकं म्हणजे हे झालेलं होतं का माझ्याकडे 27 एकर जमीन होती. ती जे आहे म्हणजे 100 रुपये लावायचे आणि 60 रुपये जे आहे भेटायचे. म्हणजे 100 लावून म्हणजे जवळपास त्या शेतीमध्ये घाटा यायचा. तर तो पूर्ण करण्यासाठी आणि मग घेतलेले जे कर्ज आहे ते परत द्यायचं. तर मग शेती 3 एकर 4 एकर विकायची आणि ते लोकांचे जे पैसे आहे किंवा बँकेचे पैसे आहे ते परत करायचे. असं करता करता घाट्यामध्ये चालवत होतो आणि घाट्यामध्ये चालता जाता माझ्याकडे 27 एकरपैकी केवळ 8 एकर जमीन शिल्लक राहिली होती. आणि 8 एकर जमिनीवर इतकं काही कर्ज होतं, बँकेचं कर्ज, खाजगी कर्ज, गावठी कर्ज, आणि एकच गुण होता का आपल्याला सत्यतेचं, ज्याचं घेतलं त्याचं दिलं पाहिजे. परंतु मग ते काय झालं, गुरुदीक्षा संत रामपालजी महाराजाची घेतली आणि घेतल्याच्या नंतर त्या पुस्तकावर लिहिलं होतं ब्रह्म गायत्री जाप मंत्राच्या याच्यावर का भाई आप नित्यनेम करने से, हिंदीमध्ये होतं ते, नित्यनेम करने से आपको आर्थिक लाभ होगा. ते मला इतकं म्हणजे आवडलं का मला ते आर्थिक लाभच पाहिजे होता. मला भक्तीविषयी तर तेवढं काही माहीत नव्हतं, परंतु मला आर्थिक लाभ कुठून भेटतो हेच मी शोधत होतो आणि नेमकंच मला ते लागलं. तर मी एक संत रामपालजी महाराजाला चॅलेंज केल्यासारखे केलं का खरोखर जर हे संत आहे, जर यांच्या मंत्रजापामध्ये, याच्या भक्तीमध्ये इतकी जर पॉवर आहे आणि हे सांगतात का आर्थिक लाभ हो जाएगा, तर म्हटलं काही नाही, येणारा हंगाम जो आहे, सीझन जे आहे 6 महिन्यानंतर आपण बघूया. जे त्यांचे जे नियम दिलेले होते त्या नियमामध्ये राहून मी 6 महिने मी आणि माझ्या पत्नीनं भक्ती केली आणि खरोखरच येत्या 6 महिन्यामध्ये मला 3 असे लाभ झाले का मी सांगू शकत नाही. का म्हणजे असं मला म्हणजे आश्चर्यचकित झालो का आत्तापर्यंत आपण घाट्यामध्ये लॉसमध्ये चालवत होतो आणि त्या येत्या 6 महिन्यामध्ये इतकं झाले का 3. मग माझा विश्वास जो आहे तो दृढ झाला संत रामपालजी महाराजाच्या भक्तीवर. आणि मग भक्ती तर मला काही माहिती नव्हती. मग त्यावेळेस आपण सत्संग फायदा झाल्याच्या नंतर मग लाभवश म्हणजे आपल्याला आर्थिक लाभ झालेला आहे, काही ना काही त्या ज्ञानामध्ये काहीतरी जरूर असलं पाहिजे. असं करून मी त्या सत्संग पाहत गेलो आणि सत्संगाच्या नंतर समजलं संत रामपालजी महाराज शास्त्राच्या नुसार भक्ती देतात. जसं गीता अध्याय नंबर 16च्या 23 श्लोकात सांगितलं का जो शास्त्रविद्या सोडून मनमाना आचरण करतो ना त्याचे कार्यसिद्धी होत, ना त्याला सुख भेटत, ना मोक्ष भेटत. मग असं वाटलं, मग हे करता करता मग अशी जे आहे तर भक्ती जे आहे तशा प्रकारे मग दृढ झाली. मग घरचे जे परिवारातले जे सदस्य होते, आई आहे, वडील आहे, 2 भाऊ आहे आणि भावाच्या 2 पत्न्या आहे आणि मुलं पण, त्यांचे पण माझे पण, सर्वांना मग नामदीक्षा देण्यात झाली आणि तिथून आम्हाला चांगली भक्ती म्हणजे आमची सुरुवात झाली. आणि आर्थिक लाभाचं तर विचाराचं काम नाही, कारण आमची जी 27 एकर जमीन जे गेली होती ते आम्ही हळूहळू म्हणजे आजपर्यंत जे काही शेतकरी शेती करतात त्या शेतीच्या भरोश्यावर शेती आतापर्यंत आम्ही पाहिलं नाही आणि पाहिलं बी नाही. आणि आम्ही मग तेच जमीन जे 14,000 रुपये एकरने विकली, ते 1,20,000 परत घेतली 4 एकर. आणि याच्या पहिले जे 6,500 रुपये एकरने विकली होती सुरुवातीच्या काळात, ते सुद्धा आम्ही 3 एकर परत ते घेतली. आणि अजून 2 वर्षांना राहून परत मग अजून 50,000 रुपये एकराप्रमाणे परत ते वापस घेतली आणि तेच जमीन. आणि आता म्हणजे सन 2019मध्ये 2 लाखाने जमीन परमात्म्याच्या दयाने आम्हाला कृपा झाली आणि ते घेतली. अशा प्रकारे आम्हाला संत रामपालजी महाराजाच्या भक्तीमुळे असा आर्थिक लाभ झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर आपल्याला
आर्थिक लाभ प्राप्त झालेत, जी आपली जागा जमीन विकल्या गेली होती ती परत आपल्याला मिळाली. तर मला असं विचारायचं आहे, हा एक आर्थिक लाभ आपल्याला तो मिळालाच, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का? आमच्या आजोबाच्या काळामध्ये आमच्याकडे भरपूर मोठे गुरंढोरं होते, परंतु नंतरच्या याच्यामध्ये काहीही राहिले नव्हते. पण आम्ही आता जवळपास 20 ते 25 म्हशी आमच्याकडे आहे, गायी आहे आणि त्यांचा खूप मोठा असा शेड पण आहे. त्या शेडवर आम्ही तिथल्या एरियामध्ये जवळपास आमच्या गावामध्येच पाण्याची टंचाई आहे, परंतु आम्ही तिथं बोर मारला. आता बोर मारला ते आमचे जिथं इतकं पाणी लागलंय का आमचे गुरंढोरं तर पितात एवढे मोठे, परंतु शेजारापाजाराचे आजूबाजूचे गावातले जे आहेत ते पण पितात आणि कोणाला जर पाण्याची आवश्यकता असली पिण्याकरता ते पण आम्ही मनाई करत नाही, देतो. पण आमच्या बोरचं पाणी संपलं नाही अजून आणि ते गावात टंचाई असून सुद्धा आमची पाण्याची बी परमात्मानं आमचे पाण्याची मेहर केलेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, तर ह्या अनुषंगाने जो आपला मित्रपरिवार आहे किंवा जे आपले आप्तेष्ट आहे, जे आपले नातेवाईक आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आज आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना संदेश काय विनंती करावं का बाबा, कुठल्याही प्रकारे जे आता मी योगेश प्रल्हाद थानवे सांगत आहो, तर मला काही सांगण्याचं किंवा मोठं हे काही घ्यायचं स्वाभिमान नाही आहे, परंतु माझी इच्छा आहे का बाबा मी जे काही लाभ प्राप्त केलेला आहे, जे मला जे काही अनुभव आलेले आहे, हे पण तुम्ही थोडेसे तपासून पाहिले पाहिजे. जसं गावामध्ये एखादे औषधीचं समजा कंपनीवाले येतात, ते सांगतात का बा माझी औषध जे आहे हे इतक्या प्रकारची आहे, असरदारक आहे. प्रत्येक 100पैकी जवळपास 90 जण तर हेच सांगतात का माझं चांगलं आहे, परंतु अशामुळे माणूस गोंधळला जातो आणि नेमकं काय करावं हे सुचत नाही. परंतु अशांना माझी एक विनंती आहे की गावात आलेला कंपनीवाला जो आहे त्याचा तुम्ही ते सांगत आहे ते ऐका आणि नाही काही तर 100% नका घेऊ, फक्त त्याचा डेमो घ्या, म्हणजे थोडंसं प्रात्यक्षिक घ्या आणि जर त्या प्रात्यक्षिक घेतल्यावर आपल्याला फायदा होत असेल, लाभ होत असेल तर ठेवा, नसेल होत तर नका ठेवू. अशीच माझी विनंती आहे माझ्या अपक्ष मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना का बुवा जर तुम्ही थोडंसं बघा, काय ज्ञानगंगा आहे, जगण्याचा मार्ग आहे, संत रामपालजी महाराजाची लिहिलेली पुस्तके आहे, ते फक्त निष्पक्ष भावनेने थोडंसं त्याच्यात बघा आणि त्याच्यामधून जे आहे ते तुम्हाला पटलं तर ज्ञान तर घ्या, नाहीतर तुमचा विषय नाही. तर अशी मला भक्त समाजाला विनंती आहे. सर, जर कोणी साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आता अनन्य चॅनलवर जे संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू आहे त्याच्यावर नंबर फ्लॅश होत असतात आश्रमचे, तर ते जिथं आपण ज्या एरियात राहतात तिथले जवळचं नामदीक्षा केंद्राचा तुम्हाला नंबर भेटून जाईल आणि तिथून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, जर कोणी साधक ही नामदीक्षा घेऊ इच्छित असेल आणि त्याने या फोन नंबरवर संपर्क साधून तिथला पत्ता पण मिळाला असेल, तर त्या साधकाला तिथे गेल्यानंतर किती पैसे मोजावे लागेल ही नामदीक्षा घेण्यासाठी? सर, नामदीक्षा घेण्यासाठी कुठलाही शुल्क आकारल्या जात नाही आणि कुठलेही पैसे घेतल्या जात नाही. ते शुल्क म्हणजे नामदीक्षा जे आहे फ्री, म्हणजे कुठलेही पैसे नाही, फ्री आहे. धन्यवाद. नमस्कार जी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबर